श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे मिळत असतात. या व्रताच्या प्रभावाने आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. या एकादशीच्या व्रतामध्ये तिळाचा वापर महत्त्वाचा आहे. या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. तर चला जाणून घेऊया षटतिला एकादशीची शुभ तिथी काय आहे, शुभ मुहूर्त काय आहे, कोणते शुभ योग जुळून येत आहेत, षटतिला एकादशीची पूजा पद्धत काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि षटतिला एकादशीची व्रतकथा आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:24 प्रारंभ होईल, तर 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:07 समाप्त होईल. उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी षटतिला एकादशी साजरी केली जाईल. तिळांच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी षटतिला एकादशी म्हणून ओळखली जाते. पहिलं तीळ स्नान, दुसरं तीळ उठणे, तिसरं तीळ हवन, चौथे तीळ तर्पण, 5वे तीळ भोजन आणि 6वे तीळदान. हे तिळाचे 6 प्रकार आहेत. हे व्रत केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता तर मिळतेच मिळते, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. तर चला जाणून घेऊया षटतिला एकादशीची पूजा विधी काय आहे. एकादशीचे व्रत विधीनुसार आपल्याला करायचे आहे. जर आपण षटतिला एकादशीचा उपवास करणार असतील तर एकादशीच्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करून देवी देवतांचे ध्यान करायचे आहे. यानंतर उपवासाचा आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. श्री हरी विष्णू म्हणजे जर तुमच्याकडे बाळकृष्ण असेल तर तुम्हाला त्यांना जलाभिषेक घालायचा आहे. त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून जे आहे त्यांच्या स्थानावर पुन्हा ठेवायचं आहे. त्यांना धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत ती आपल्याला त्यांना अर्पण करायची आहे. त्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची आरती करायची आणि आपल्याकडनं चुका झाल्या असतील कळत नकळत झालेल्या चुकांकरता आपल्याला क्षमायाचनासुद्धा करायची आहे. षटतिला एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षटतिला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळते. सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते. त्याचवेळी जे पुण्य कन्यादान, हजारो वर्षाची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते तेच पुण्य षटतिला एकादशीच्या व्रताने मिळते. या दिवशी पूजा केल्यानंतर षटतिला एकादशीच्या व्रताची कथा अवश्य ऐकावी, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळेल. तर चला जाणून घेऊया षटतिला एकादशीची व्रतकथा काय आहे. एकदा नारद मुनी भगवान विष्णूंचे निवासस्थान असलेल्या वैकुंठात येऊन पोचले. तेथे त्यांनी भगवान विष्णूंना षटतिला एकादशी व्रताचे महत्त्व विचारले. नारदांच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी सांगितले की प्राचीन काळी ब्राह्मणाची पत्नी पृथ्वीवर राहत होती. तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. ती माझी प्रिय भक्त होती आणि माझी भक्ती करीत होती. एकदा त्या ब्राह्मणीने महिनाभर उपवास करून माझी पूजा केली. व्रताच्या प्रभावाने तिचे शरीर शुद्ध झाले, पण ती कधीही ब्राह्मणांना व देवांना अन्नदान करत नसे. त्यामुळे मला वाटले की ही स्त्री वैकुंठात राहूनही अतृप्त राहील, म्हणून मी स्वतः तिच्याकडे भिक्षा मागण्यासाठी गेलो.
मी भिक्षा मागितल्यावर तिने मातीचा एक गोळा उचलून माझ्या हातावर ठेवला. ते घेऊन मी परतलो. काही वेळाने ती शरीर सोडून वैकुंठात आली. येथे तिला एक झोपडी आणि आंब्याचे झाड दिसले. रिकामी झोपडी पाहून ती घाबरून माझ्याकडे आली आणि म्हणाली, मी धर्मनिष्ठ आहे, मग मला रिकामी झोपडी का मिळाली? तेव्हा मी तिला सांगितलं की अन्नदान न केल्याने आणि मला मातीचा एक गोळा दिल्याने असे घडले. तेव्हा मी तिला सांगितले की जेव्हा देवकन्या तुला भेटायला येतील तेव्हा तू षट्टिला एकादशीच्या व्रताचा नियम सांगितल्यावरच तू तुझे दार उघड. विष्णुदेवांनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मणीने तेच केले आणि षट्टिला एकादशीचे व्रत केले. उपासाच्या प्रभावामुळे तिची झोपडी अन्न आणि पैशाने भरून गेली. म्हणून हे नारद, या एकादशीचे व्रत करून तीळ व अन्न दान करणाऱ्याला मुक्ती व वैभव प्राप्त होते. या व्रताच्या प्रभावामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून तर आपल्याला मुक्तता ही मिळतच असते, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची देखील प्राप्ती होते आणि आपल्या जीवनामध्ये कधीही धनधान्य सुख समृद्धीची कमी पडत नाही. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हेच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.